विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा आहेत। तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत। तर ही सिरीज आहे 21 नंबरची। तर चला तर प्रश्न पाहू आपण। प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीवरून किती काटकोन त्रिकोण बनवता येतील हे विचारलं आहे। तर बघा, आता ही आकृती आहे। तर या आकृतीमध्ये आपण हे एक त्रिकोण घेऊ, एक झाला, हे दोन झाले, परत आता हे 3, हे 4 झाले, किती 4 झाले, हे मोठे मोठे त्रिकोण। परत आता इथं हा छोटावाला 1 2, ह्याच्यात 3 आणि हे 4, म्हणजे किती 4 त्रिकोण झाले। आता बाकी कुठंच त्रिकोण बनू शकत नाही, म्हणजे एकूण किती त्रिकोण बनतील तर 8 त्रिकोण बनतील, म्हणजे आपलं उत्तर आहे हे। तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न आहे, एका चौरस काचेच्या तुकड्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 1024 सेमी, हे 2 वरती आहे, वर्ग आहे जे टेबलवर ठेवलेले असते। टेबलच्या काठाची आणि काचेच्या तुकड्यातील रुंदी आहे 9 सेमी रुंद आहे। तर टेबलाची लांबी शोधायची आपल्याला। तर सूत्र आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। तर इथं क्षेत्रफळ आहे 1024, आता बाजूचा वर्ग, तर आपण दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू। तर 1024चं वर्गमूळ आहे 32, बीला बी बघा तुम्ही, 32 गुणुले 32 करा, 1024 येते, म्हणजे एक बाजू निघाली 32। तर पुढे आपल्याला काय विचारलं आहे, टेबलाची लांबी विचारलं आहे। तर टेबलाची लांबी बरोबर काचेची बाजू किती आहे 32 अधिक 2 गुणुले टेबलाची रुंदी किती आहे 9, 9 दुने 18 प्लस 32, किती झाले 32 आणि 18 50, म्हणजे टेबलाची लांबी किती आहे तर 50 सेंटीमीटर, म्हणजे आपलं उत्तर आहे हे। तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न आहे, 10व्या बिंदूपासून सुरुवात करून अमन पूर्वेकडे। तर अशा प्रश्नासाठी आपल्याला दिशा ज्ञान असणं गरजेचं आहे। उत्तर दिशा, ही पूर्व दिशा, पश्चिम, आणि हे खाली आहे दक्षिण दिशा। तर काय म्हणलं आहे, अमन 10व्या बिंदूपासून, इथं अमन आहे, हे अमन, तर कुठं जाते पूर्वेकडे 10 किलोमीटर इकडं। परत काय म्हटले, तो डावीकडे वळतो, म्हणजे इकडं त्याचे तोंड असेल म्हणजे इकडं त्याची डावी दिशा, म्हणजे डावीकडे किती आहे 10 मीटर वळतो। परत काय म्हटलं आहे, त्यानंतर तो उजवीकडे वळला आणि 10 मीटर चालला। तर इकडं तोंड असलं तर याची उजवी बाजू इकडं, म्हणजे परत किती 10 मीटर चालला। यानंतर तो उजवीकडे वळला, तर इकडं तोंड असल्यानंतर त्याची इकडं डावी बाजू आणि इकडं उजवी बाजू, तर किती चालला आहे 10 मीटर, म्हणजे इथंपर्यंत तो चालला। परत काय म्हणलं आहे, एक्स पासून अमन आता कितव्या दूर आणि कोणत्या दिशेस आहे। तर इथं त्यानं पोहोचला एक्स पर्यंत। तर अमन इथून स्टार्ट केलं तर त्यानं, तर हे अंतर आणि हे अंतर आपल्याला काढायचं आहे। तर हे अंतर 10 आहे, म्हणजे हे 10 असेल म्हणजे हे पण 10च राहणार आहे। तर म्हणजे किती 10 आणि 10 20 मीटर। पण दिशा कोणची आहे त्याची, पूर्व दिशाच, म्हणजे इकडं आहे ना तो, पूर्व दिशाच, म्हणजे 20 मीटर पूर्व दिशेकडे आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे। तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न आहे, 16 + 4 - 8 भागाकार 3 गुणिले 2, तर याचं समीकरण सोडवायचं आहे। तर त्याच्यासाठी काय सांगितलं आहे, प्लस म्हणजेच भागाकार, मायनस म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे प्लस, भागाकार म्हणजे मायनस असे असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी येणार काय येईल हे विचारलं आहे। 16 प्लस म्हणजेच भागिले 4, मायनस म्हणजे गुणाकार 8, भागाकार म्हणजे -3 आणि गुणाकार म्हणजे बेरीज 2। तर बघा, 4 × 4 = 4, 4 × 4 = 16, 4
आणि 4 8 चोक 32. हे 32 वजा 3 प्लस 2. 32 मधून 3 गेले 29 प्लस 2 31. म्हणजे आपलं उत्तर आहे हे 31. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे दिलेल्या चित्रात किती चौरस आहेत ते शोधायचं आहे आपल्याला. तर हे आकृती आहे. तर चौरस आहेत एकूण 7. पण ते कसे आहेत तर हे मोठावाला एक मोठा, परत हे छोटा आणि हे एक छोटा, असे 3 चौरस झाले. परत ह्या छोट्यामध्ये किती आहेत हे 4 चौरस. 4 आणि 3 7. म्हणजे एकूण किती चौरस तयार झाले तर 7 चौरस तयार झाले. तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कशामध्ये h ग्रेटर दॅन टू इक्वल टू. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे हे पदावली ह्या खालच्या समीकरणात कोणती पदावली म्हणजे निश्चित आहे ते विचारलं आहे आपल्याला. तर बघा आता आपण चौथा ऑप्शन बघू आपण. तर आता h ग्रेटर दॅन ऑर इक्वल यू, परत u ग्रेटर दॅन इक्वल टू यस. म्हणजे हे दोघं मोठे, यू हा यसपेक्षा मोठा किंवा बरोबर आहे आणि एच हा यूपेक्षा मोठा किंवा बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये काय म्हणले एच हा बीपेक्षा मोठा किंवा इक्वल म्हणजे बरोबर आहे. तर इथं बघा आता यस बरोबर बी. म्हणजे आता बघा यू हा एसपेक्षा मोठा आहे किंवा बरोबर आहे म्हणजे बरोबरच. आणि मग आता बी आणि हे सेमच आहेत आणि एच पण तसं सांगितलं आहे आपल्याला. एच आणि बी मधला फरक, एच इक्वल टू ऑर एच ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. आणि मग हे दोन्ही सेमच आहेत. म्हणजे आपल्याला हे पदावली निश्चितपणे सत्य आहे हे सांगू शकतो आपण. तर याच्यात बघा हे एचपेक्षा यू हा एचपेक्षा मोठा आहे आणि हे दोघं समान आहेत म्हणजे हे पदावली होऊ शकत नाही. आणि याच्यात पण एच हा यूपेक्षा मोठा आहे आणि हे दोघं समान किंवा मोठा आहे यू हा एसपेक्षा. आणि इथं एस आणि बी बरोबर आहेत पण मग इथं यू हा एचपेक्षा मोठा किंवा इक्वल नाही, त्याच्यामुळे हे पण पदावली येणार नाही. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे एका स्त्रीने पूर्वेकडे तोंड करून पूर्वेकडे 3 किलोमीटर अंतर चालत जाण्यास सुरुवात केली. तर अशा प्रश्नांसाठी आपल्याला दिशा ज्ञान असणं गरजेचं. तर वर आहे उत्तर दिशा, इकडं पूर्व, पश्चिम आणि खाली आहे दक्षिण दिशा. तर बघा आता काय म्हणलं, एक स्त्री पूर्वेकडे 3 किलोमीटर म्हणजे आता इकडं किती किलोमीटर चालत गेले आहे तर 3 किलोमीटर चालत गेले आहे. इथून इकडं किती 3. पण मग ती उजवीकडे वळली. उजवीकडे म्हणजे आता खाली वळली. ती किती वळली तर 2 किलोमीटर वळली. आणि मग डावीकडे वळून त्याच दिशेने डावीकडे म्हणजे आता इकडं खाली जर तोंड असेल तिचं तर डावी दिशा आहे तिची इकडं. तर किती गेली तिनं 3 किलोमीटर. 3 किलोमीटर चालत गेली. मग ती उत्तरेकडे 2 किलोमीटर चालत गेली. 2 किलोमीटर उत्तरेकडे म्हणजे वरती हे 2 किलोमीटर. मग पुढे उत्तरेकडे 4 किलोमीटर जाण्यापूर्वी डावीकडे वळून 3 किलोमीटर चालत गेली. किती हे बघा. मग पुढे उत्तरेकडे 4 किलोमीटर जाण्यापूर्वी आता इथून वर परत 4 किलोमीटर ही गेली तिनं, तर 4 किलोमीटर. आणि इकडं त्याच्या अगोदर किती गेली 3 किलोमीटर चालत गेली. तर प्रारंभ बिंदू हा अंत्य बिंदूपासून किती अंतरावर आहे. इकडं नाही तर डावीकडे म्हणले. जाण्यापूर्वी डावीकडे 3 किलोमीटर म्हणजे वर इकडं डावी दिशा तिची इकडे, तर इकडं किती 3 किलोमीटर. आणि नंतर हे पूर्व उत्तरेकडे 4 किलोमीटर म्हणजे इथून इथलं अंतर 3 किलोमीटर डावीकडे वळून हे रॉंग आहे परत उत्तरेकडे ती 4 किलोमीटर वळली म्हणजे उत्तर म्हणजे वरती इथं आली ती किती 4 किलोमीटर.
तर इथलं अंतर आपल्याला काढायचं आहे. हे इथून स्टार्ट केलेलं आणि ही एंड पॉईंट आहे. तर हा कर्ण झाला. बघा हे त्रिकोण आहे. तर पायथागोरसचा प्रमेय बघा, कर्णचा वर्ग बरोबर लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग. तर आता हे लांबी आणि हे रुंदी म्हणजे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर कर्णचा वर्ग. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 4 चौक 16 आणि 16 9 25. तर दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढू. तर कर्ण बरोबर 5चा वर्ग 25 म्हणजे ह्याचे वर्गमूळ किती 5. म्हणजे प्रारंभ बिंदू हा अंत्यबिंदूपासून किती किलो अंतरावर आहे, तर 5 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे मालिकेतील पुढील क्रमांक शोधा. तर ही 21, 23, 43, 133 आणि 227. तर इथला क्रमांक आपल्याला शोधायचा. बघा 21 गुणिले 1 करू प्लस 2. 21 आणि 2 23 याला. परत 23 गुणिले आपण 2 करू वजा 3 करू. 23 दोन्ही 46. 46 मधून 3 गेले 43 राहिले. 43 गुणिले 3 बघा 1 2 3. तर वजा इथं आपण प्लस केलं मायनस केलं तर परत प्लस पण किती 2 3 4 करू. 43 त्रिक 3 त्रिक 9, 4 3 चौक 12 प्लस 3 किती झाले तर 133 झाले. 133 गुणिले 3 झाला तर 4. तर इथं मायनस करू किती 5 मायनस. तर किती येते उत्तर 527. तर 527 गुणिले तर 4 झालं 5 करायचे मायनस किती करावं लागेल तर 6 मायनस करावं लागेल. 7 5 35 हातचे आले 3. 5 दुनी 10 आणि 3 13. 13ला 3 हातचा आला 1. 5 त्रिक 5 5 25 आणि 26. तर मायनस 6 इथं प्लस करायचे मायनस झालं इथं प्लस. तर प्लस 6. तर 6 आणि 5 11. 11ला 1 हातचा आला 1. 3 आणि 1 4 26. म्हणजे किती उत्तर आलं आपलं 2641. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे खालील 5 पैकी 4 संज्ञा काही प्रमाणात सारख्या आहेत आणि म्हणून त्यांचा एक गट तयार होतो. तर खालीलपैकी कोणता या गटाशी संबंधित आहे. B E H. परत एकदा आहे बघा A B C D असंच लिहून 1 2 3 4 असे क्रमांक द्या. M हा 13 नंबरला, N 14 नंबरला. इकडं कंटिन्यू ABCD करा आणि त्यांना क्रमांक द्या. आणि Z हा 26 नंबरला म्हणजे Aच्या खाली Z येते. तर अशा प्रकारे लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी मदत होईल. तर B हा 2 नंबरला आहे, E आहे 5 नंबरला आणि H आहे 8. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आता +3 E आहे +3 H. म्हणजे प्रत्येकमध्ये M P आणि S. M हा 13 नंबरला आहे, P आहे 16 नंबरला आणि N आहे S आहे 19 नंबरला. म्हणजे +3 +3. पुढचा गट आहे J L P. J आहे 10 नंबरला, L आहे 12 नंबरला आणि P आहे 16 नंबरला. तर लक्षात घ्या तुम्ही. तर इथं +2 केला आहे आणि इथं प्लस किती 4 +4 केला आहे. म्हणजे इथं प्रत्येक ह्याच्यात +3 आहे +3 आहे, पण इथं +2 आणि +4 आहे. पण पुढचा गट बघू आपण. Q T W. Q आहे 17 नंबरला, T आहे 20 नंबरला म्हणजे +3च आहे इथं पण, आणि W आहे 23 नंबरला म्हणजे इथं पण +3. पुढचा गट आहे D G J. D आहे 4 नंबरला, G आहे 7 नंबरला म्हणजे 4 आणि 3 7 म्हणजे +3. परत 7 आणि 3 10 म्हणजे 10 नंबरला आहे J. म्हणजे इथं 3 म्हणजे प्रत्येक ह्याच्यात +3 आहे, पण याच्यामध्ये +2 आणि +4 म्हणजे एवढं याच्यामध्ये फक्त
कोणचा गट वेगळा आहे तर JLP हा गट वेगळा आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, पहिल्या जोडीमध्ये वापरलेल्या तर्काच्या आधारे दुसऱ्या जोडीमध्ये प्रश्नचिन्ह बदलण्यासाठी पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. तर TCM हे दोघं सेम आहेत, तर याचा संबंध काय आहे ते शोधायचं. TM T 20 नंबरला आहे आणि M आहे 3, म्हणजे -7 केला आहे. तर I किती आहे 9 नंबरला आहे. जर आपण -7 केलं, 9 मधून 7 गेले 2 राहतात, तर 2 नंबरला आहे B, म्हणजे इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल तर B हे अक्षरी, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर अशा प्रकारे आपण गणित बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.